खराब हवामानाचा नेत्यांच्या दौऱ्यांना सुद्धा फटका बसत असल्याचं पाहायला मिळत आहे। एकनाथ शिंदे यांचा धाराशिव दौरा रद्द झालेला आहे। कळंबमधील नुकसानग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणी करणार होते, मात्र खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरला उतरण्यास अडथळा आला आहे आणि त्या कारणामुळेच हा दौरा रद्द करण्यात आलाय। माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात उपमुख्यमंत्र्यांनी जवळपास 4 तास पाहणी केली आणि नुकसानग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। मात्र यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव दौऱ्यावर जाणार होते, मात्र त्यांचा धाराशिव दौरा रद्द करण्यात आलाय। हेलिकॉप्टरला उतरण्यास अडथळा निर्माण झाल्यामुळे हवामान खराब असल्याचा फटका या ठिकाणी नेत्यांच्या दौऱ्याला सुद्धा बसतोय। एक काम कर बसे सर चलो 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 पायलट अशा संकटामध्ये सरकार एकदम पूर्ण ताकदीने आपण बघतोय एकनाथ शिंदे यांचा धाराशिव दौरा रद्द झालेला आहे। खराब हवामानाचा दौऱ्याला फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे। हेलिकॉप्टरच्या उड्डाण आणि लँडिंगला अडचणी निर्माण होत आहेत आणि त्यामुळे धाराशिवमधल्या कळंबचा दौरा जो आहे तो सध्या रद्द करण्यात आलेला आहे। एकनाथ शिंदे यांचा धाराशिव दौरा रद्द झालेला आहे। एकीकडे त्यांनी आताच काही वेळापूर्वी 4 तास तानाजी सावंत यांच्या मतदारसंघामध्ये पाहणी केलेली आहे, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतलेल्या आहेत। मात्र तिथून पुढचा त्यांचा जो धाराशिव दौरा आहे तो या सगळ्या कळंबमधल्या नुकसानग्रस्त भागाची ते पाहणी करणार होते, मात्र हेलिकॉप्टरला उड्डाण आणि एकंदरीत लँडिंगला अडचणी येत असल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला।